मित्रांनो, आज तुमच्या समोर मी पुन्हा हजर झालेला आहो. तर या समाजाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळी यांना मी त्रिवार वंदन करतो. तसेच समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मा रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त जे बहुजनाच्या हितासाठी ज्या महापुरुषांनी कार्य केलं आहे त्या महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि तुमच्या समोर मी ही कविता सादर करतो. परंतु माझा परिचय मी तुम्हाला प्रथम देतो. माझी जन्मभूमी मोरांगणा गोडेखरांगणा इथली आहे. माझी कर्मभूमी सावली सास्ताबाद पोस्ट तरोडा तहसील जिल्हा वर्धा इथली आहे आणि हल्ली मुक्काम आता मी वर्धेला राहत आहो. तर आता तुमच्यासमोर ही कविता मी सादर करतो. तर या कवितेचा शीर्षक आहे, समाज सुधारक झाले नसते तर. या देशात समाज सुधारक जर झाले नसते तर आपण कोणत्या अवस्थेला असतो याची आपणाला कल्पना करायची आहे. मी त्या कल्पनेत तुम्हाला नेत आहोत आणि आपण हे असं समजा की आपण त्या कल्पनेत जात आहोत. तर तुमच्या समोर मी ही कविता सादर करीत आहोत. समाज सुधारक झाले नसते तर. अरे जाती भेदाला ऊत आला असता. हे बा, आपण इतिहासही जरी पाहिला ना तरी जात नावाचं मूळ कुठंच दिसत नाही. हे एक बनावट कृत्रिमरित्या जाती रिवाज पडलेले आहेत. धंद्यावरून, याच्यावरून, त्याच्यावरून आणि त्याप्रमाणे वागणूक मिळालेली आहे. तर जाती भेदाला ऊत आला असता, बंद झाला असता समतेचा रस्ता. जाती भेदाला ऊत आला असता, बंद झाला असता समतेचा रस्ता. इथे शाहू पेरियार झाले नसते तर. जाती भेदाला ऊत आला असता, बंद झाला असता बंद झाला असता समतेचा रस्ता. जाती भेदाला ऊत आला असता, बंद झाला असता समतेचा रस्ता. इथे शाहू पेरियार झाले नसते तर. बेकीचे फूल चमकले असते, बेकीचे फूल चमकले असते, समतेचे फूल उगवलेच नसते. बेकीचे फूल चमकले असते, समतेचे फूल उगवलेच नसते. इथे महात्मा फुले झाले नसते तर. बेकीचे फूल चमकले असते, समतेचे फूल उगवलेच नसते. इथे महात्मा फुले झाले नसते तर. जाती भेदाला ऊत आला असता, बंद झाला असता समतेचा रस्ता. इथे शाहू पेरियार झाले नसते तर. पाण्यासाठी प्राण गेला असता. कारण त्यावेळेस जे काही खालच्या दर्जाची जात मानल्या जात होती ती पाण्या वाचून आणि अन्न वाचून अशी तळमळत होती. एका कवीनेही एक गीत लिहिलेलं होतं त्याच्यावर.
लई नाही मागत थोडंसं, दे ग भरून गाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, असं एका कवीने त्या काळाच्या उद्देशावर एक गीत लिहिलं होतं. तर पाण्यासाठी प्राण गेला असता, बहुजनांना त्रास झाला असता, पाण्यासाठी प्राण गेला असता, बहुजनांना त्रास झाला असता, इथे आंबेडकर झाले नसते तर. पाण्यासाठी प्राण गेला असता, बहुजनांना त्रास झाला असता, इथे आंबेडकर झाले नसते तर. विद्येचे द्वार बंद झाले असते, कारण त्यावेळेस अस्पृश्यांना विद्या घेताच येत नव्हती. विद्येचं क्षेत्र सगळं वरच्या लोकांकडे, सवर्णीयाकडे होतं आणि बाकी बहुजन समाज हा 85% विद्येपासून वंचित होता. म्हणून इथं नमूद केलेलं आहे, विद्येचे द्वार बंद झाले असते. अशी परिस्थिती जर नसती तरी आताही विद्येचे द्वार बंद झाले असते. बहुजन निरक्षर राहिले असते. विद्येचे दार बंद झाले असते, बहुजन निरक्षर राहिले असते. क्रांती ज्योती सावित्री झाली नसती तर. विद्येचे दार बंद झाले असते, बहुजन निरक्षर राहिले असते, क्रांती ज्योती सावित्री झाली नसती तर. कारण तिने बराचसा त्रास सहन करून, शेण माती अंगावर झेलून तिने बहुजनांना शिक्षण देण्याचा एक वसा घेतला होता. म्हणून क्रांती ज्योती सावित्री झाली नसती तर काय झालं असतं? जातीभेदाला ऊत आला असता, बंद झाला असता समतेचा रस्ता, इथे शाहू पेरियार झाले नसते तर. संविधान झालेच नसते. या देशाची राजवट चालवण्यासाठी जे संविधान लिहिलेलं आहे, आणि संविधान हा सर्व ग्रंथापेक्षा अनमोल ग्रंथ आहे. कारण त्याच्यावर प्रत्येक माणसाचं, त्या संविधानामध्ये प्रत्येक माणसाचं काळीज लटकलेलं आहे. म्हणून संविधान हा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. संविधान झालेच नसते. संविधान झालेच नसते. 26 जानेवारी दिवस उगवलाच नसता. संविधान झालेच नसते, 26 जानेवारी दिवस उगवलाच नसता. तर इथे हा 26 जानेवारी दिवस आणि संविधान कशामुळे झाले तर इथे बाबासाहेब झाले नसते तर. बाबासाहेब झाले नसते तर ही परिस्थिती आली नसती. संविधान झालेच नसते, 26 जानेवारी दिवस उगवलाच नसता, इथे बाबासाहेब झाले नसते तर. पुणे करार झालाच नसता. पुणे कराराचाही काही संबंध नव्हता. पुणे करार झालाच नसता, गांधीजींना जीवदान मिळालेच नसते. पुणे करार झालाच नसता, गांधीजींना जीवदान मिळालेच नसते, इथे भीमराव झाले नसते तर. पुणे करार झालाच नसता, गांधीजींना जीवदान मिळालेच नसते, इथे भीमराव झाले नसते तर. भारताला घटना दान केलीच नसती. करणार कोण होते घटनादान? बाबासाहेबाशिवाय. भारताला घटनादान केलीच नसती, इथे वाढली असती बेकीची वस्ती. भारताला घटनादान केलीच नसती, इथे वाढली असती बेकीची वस्ती. डॉक्टर बाबासाहेब झाले नसते तर. जातीभेदाला ऊत आला असता, बंद झाला असता समतेचा रस्ता, इथे शाहू पेरियार झाले नसते तर. तर मित्रांनो, ही कविता तुमच्या समोर मी सादर केलेली आहे. आणि ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर या आमच्या चॅनलला तुम्ही मॅसेज कळवा. आणि इथेच मी
ही कविता समाप्त करतो आणि तात्पुरता तुमचा मी जय भीम घेतो. जय भीम, जय भारत, जय शाहू, जय फुले, जय आंबेडकर, जय शिवाजी, जय भवानी, जय संभाजी.